अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त दत्तदेशी हो. दत्तगुजबाई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात दत्त महात्म्य अध्याय पहिला ओवी क्रमांक 42 ते 43 आपण आज श्रवण करणार आहोत. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ तुम्हा सर्वांना दत्तभक्ती सुलभ पद्धतीने कळावी आणि सुलभ पद्धतीने दत्तभक्ती करता यावी या अनुषंगाने या भावनेने हा दत्त महात्म्य ग्रंथ दत्तपुराण या संस्कृत ग्रंथाच्या उपासना जे काही उपासनेचा जो काही भाग आहे तर त्या उपासनेच्या भागावरती आधारित अशा प्रकारचा हा दत्त महात्म्य ग्रंथ लिहिला. तर चला आपण आता अर्चना नावाची भक्ती पाहत आहोत आणि अर्चना आम्हाला दत्तप्रभूंचं करायचंय. तर कसं करायचं तर त्या संबंधाने ओव्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आजच्या ओवी 42-43 अध्याय पहिले दत्त महात्म्य आपण पाहत आहोत. किंवा षोडोपचारी प्रातः पूजन मध्यान्ह पंचोपचार देऊन रात्रो निरांजन समर्पावी. काय करायचंय तुम्हाला नाही ना कळत भक्ती कशी करावी कधी करावी. तर एक काम करा. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात प्रातः पूजन म्हणजे पहाटे सकाळी 6-7च्या दरम्यान तुमची देवपूजा होत असेलच. आपल्याकडे काही सूर्यवंशी आहेत म्हणून देवाला सुद्धा दुपारी 12 वाजता आंघोळ करावी लागते. हे देवाचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल आजच्या काळातल्या कलियुगातल्या देवांचं. असो असे नका काही कहना, परंतु तीही भक्तीच आहे बरं का. त्याला माध्यान्ह पूजन असं म्हटलं जातं, माध्यान्ह संध्या म्हटली जाते. असो कशी करा पण भगवंताची ती पूजाच आहे हो. तुमचा भाव निर्मळ जर असला तर कधीही घडते. किंवा षोडोपचारी प्रातः पूजन. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात काय करा सकाळी षोडोपचार पूजा करा तुम्ही. जसं डॉक्टर सांगतो ना सकाळी ही जेवणाच्या अगोदर घ्या, ही जेवणाच्या नंतर घ्या, ही दुपारी जेवल्याच्या नंतर घ्या आणि ही रात्री झोपण्याच्या पूर्वी घ्या. गोळ्या काही झोपण्याच्या पूर्वी घेतात आणि मगच झोपतात, त्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. काय काय घेतात ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. असो तर त्या पद्धतीने या ठिकाणी नेमून दिलंय शास्त्र संमत अशा प्रकारचा मार्ग परमपूज्य टेंबे स्वामींनी नेमून दिलाय. तुम्हाला नाही ना कळत कधी काय करावं तर मग मी सांगतो ते ऐका. किंवा षोडोपचारी प्रातः पूजन सकाळी काय करा षोडोपचार पूजा करा तुम्ही आणि मध्यान्ही पंचोपचार देऊन मध्यान्ही म्हणजे दुपारी 12च्या सुमारास काय करा पंचोपचार पूजा करा भगवंताची. षोडोपचार सकाळी करा, दुपारी पंचोपचार पूजा करा आणि रात्रो निरांजन समर्पावी. रात्री काय करा देवबत्ती करा, निरांजन वगैरे लावा, धूप बत्ती वगैरे लावा, देवाची आरती वगैरे करा किंवा देवाचं त्या ठिकाणी एका स्तोत्र वगैरे गायन वगैरे करा. रात्री निरांजन असं म्हटलेले त्या भगवंता पुढे दिवाबत्ती वगैरे करा, अर्पण करा देवाला, समर्पावे आणि अशा पद्धतीने तुम्ही भक्ती करा. आता पुढे ऐका. जी जी वस्तू आपणा आवडे ती ती ठेवावी देवा पुढे, ऐसी भगवत प्रीती जोडी कडे फडे भावावधीच्या. तुम्हाला काय आवडतं आपण विचारतो ना, का ग मग मी बाहेर चाललोय तुला काय आणायचं, पाणीपुरी आणायची का रगडापुरी आणायची का भेळ आणायची का आईस्क्रीम आणायची, काय आणायचं तुला नेमकं आपण तिला विचारतो. पण तिला विचारत नाही. म्हणजे भगवंताची प्रतिमा असते ना, भगवंताची मूर्ती असते ना, तिला विचारतच नाही आपण अरे भगवंता तुला काय आवडेल रे. कधी विचारून पाहिलेत तुम्ही? भगवंत सांगतो अंतःकरणातून असे तरंग उठतात की अरे भक्त मला खायला दे. तुम्ही विचारतच नाही तर देव कसा सांगेल बरं तुम्हाला. तुम्ही जर तिला विचारता त्यावेळेस ती सांगते आणि तुम्ही जर न विचारताच जर गेलात पिशवी घेऊन आणि घरी जर आलात आणि एखादी गोष्ट जर विसरली तर मग ती काय म्हणते. तुमचे शब्द पाठच असतील ते. मला विचारून जायला काय झालं होतं मग गेली तशीच आणि आली तशीच.
बरोबर ना? संसाराचा अनुभव मला पण आहे थोडासा. तर अशा पद्धतीने ही आपलं वैवाहिक जीवन आहे, व्यावहारिक जीवन आहे. तसं एक आध्यात्मिक सुद्धा माणसाचं जीवन असतं दत्तदेसी हो. त्या भगवंताला जी जी वस्तू आपण जे जे आपल्याला आवडतं, भगवंताला काय आवडते असं विचारण्याची गरज नाही. तुम्हाला काय आवडतं? शंकर बाबांना चहा आवडतो. सगळेजण सकाळी सकाळी ते चहाचं कप शंकर बाबांपुढे ठेवतात, काही सिगारेट ठेवतात. आहे त्यांना आवडतं. दत्त महाराजांना काय आवडतं? अहो, घेवड्याची भाजी आवडते. स्वामी महाराजांना काय आवडतं? पुरणपोळी आवडते. नवनाथांना काय आवडतं? अहो, हरभऱ्याची घुगऱ्या, आंबील आवडतं. मेंदू वाडा ज्याला म्हणतात आताच्या काळात, त्यालाच उडीद वाडा म्हणतात. तो नवनाथांना आवडतो. आणि आमच्या गजानन बाबांना काय आवडतं? शेगावच्या पिठलं भाकर, चटणीचा हिरव्या मिरचीचा ठेसा हे आवडतं. द्या तुम्ही त्यांना, प्रसन्न होतील, आनंदी होतील, आशीर्वाद देतील. जी जी वस्तू आपण आवडेल किंवा त्यांना काय आवडतं हे तुम्हाला माहिती नाही. मग तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला वाटलं आज मला पेढे फार खावेसे वाटले आणि मग पेढे घरात आणले तुम्ही, तर एक देवापुढे ठेवा. जिलेबी आणली, देवापुढे ठेवा. तुम्हाला शिरा करावासा वाटला मस्तपैकी, तर थोडासा ठेवा देवापुढे वाटीमध्ये, देव प्रसन्न होईल. आणि बऱ्याचशा घरांमध्ये अशी पद्धत बरं का, मला फार ऐकायला आणि पाहायला आवडतं, छान वाटतं या गोष्टी. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ते जेवण करत नाहीत. पहिली चपाती झाली की देवापुढे नैवेद्य असतो त्यांचा. अशी बऱ्याच घरामध्ये परंपरा आहे, बरेच लोक करतात. अन्नपूर्णा घरामध्ये असते बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये. ते सर्वप्रथम तिथं नैवेद्य दाखवतात, त्याच्याच कृपेने खातोय. आणि त्याला जर न देता खाशील तर तो चोर होशील, चोरून खातो देवाचं. आणि म्हणून त्या भगवंताला द्या. काही जण नैमित्तिक चतुर्थी आली मग गणपतीला मोदक वगैरे करायचे, असे नैमित्तिक काही काही करतात. काही काही दर सोमवारी महादेवाला दूध वगैरे अर्पण करतात. म्हणजे असं प्रत्येकाचं ठरलेलं असतं गणित. शनिवार आला म्हणजे मारुतीला नारळ फोडतात काही काही जण. असं प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धती आहे बरं का. तर त्याबद्दल जे जे आपल्याला आवडतं, जे जे भगवंतासाठी करावं असं वाटतं, भगवंतासाठी करणार आहे तुम्ही. भगवंत असं म्हणणार नाही अरे हेच करू नको. भगवंत स्वीकार करतो, परंतु तुम्ही अर्पण करता निर्मळ भावनेनं, शुद्ध भावनेनं, अगदी सात्विक भावनेनं करा. जी जी वस्तू आपण आवडे ती ती ठेवावी देवा पुढे. परमपूज्य वासुदेवानंद सांगतात, ऐसी भगवत प्रीती जोडी. हे केल्याने काय होतं? भगवंताशी प्रेम जोडलं जाईल. देवाणघेवाण करताना पहा, तुम्ही एखाद्या नवीन इलाख्यामध्ये तुम्ही राहायला जा, नवीन भागामध्ये राहायला जा, आणि तिथं तुमची ओळख नसू द्या, परंतु तुम्ही काय करता? हे आमका कोण तमका कोण, त्याचा स्वभाव कसा, याचा स्वभाव कसा, थोडीशी जरा सगळ्या गोष्टींची परीक्षा घेता आणि नंतर देवाणघेवाण सुरू करता. याला थोडीशी भाजी नेऊन दे, त्याला काहीतरी मदत कर, अशी देवाणघेवाण केल्याच्या नंतर त्यांना कळतं नाही रे हा माणूस जरा चांगला दिसतो बरं का, थोडा सात्विक दिसतो, दत्तभक्त दिसतो. त्यांना थोडा त्या गोष्टींचा अनुभव आल्याच्या नंतर ते आपल्याला मानायला लागतात आणि प्रीती जोडते, प्रेम जोडतं, नातं जोडलं जातं. आणि त्याच पद्धतीने देवाणघेवाण करणं, याच्यातून नातं जमतं. नातं म्हणजे लग्न वगैरे जमतं असं नाही, एक मनाचं एक नातं असतं. एक मनामध्ये एक आदराचा भाव असतो, तर आदराचा भाव त्या ठिकाणी जमत असतो. आणि म्हणून भगवंताप्रती जर आम्ही आदर दिला तर भगवंत सुद्धा आपला आदर करतो. अरे बाकीचे भक्त काहीच देत नाही, पण हा काहीतरी देतो. बाकीचे भामटे चोर आहेत, माझच घेतात तर मालच देत नाही, परंतु हा काय कवाना, फुल नाही फुलाची पाकळी. आपल्या मराठीत म्हणे ना, फुल कधी हा देतच नाही, फुलाची पाकळी देतो. कशामुळे? याच्याकडे फुल नसतंच ना, कधीच नसतं. पाकळीने देणार तर काय करेल? तीच जपून 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 ठेवलेली असते. काही कवाने देतो ना, याला फार महत्व आहे. आणि म्हणून भगवंताची प्रीती जडते आपल्यावरती, आणि आपली सुद्धा भगवंतावरती जडते. आणि एक दिवस असा होतो त्या भगवंताचे आपण होऊन जातो.
आणि ज्यावेळेस गोंदवलेकर महाराज निर्वाण झालं, तत्वदर्शी हो, गोंदवलेला जा तुम्ही, रामाची मूर्ती पहा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं निर्वाण झालं, देह सोडला, भूतळावरचं कार्य संपलं. अक्षरशः श्रीरामाच्या डोळ्यातून घळा अश्रू येत होते महाराज. याला प्रीती म्हणतात भगवंताची. भक्त गेला, आपला भक्त इथलचं इहलोकीचं कार्य संपून गेला, तर घळा अश्रू श्रीरामाच्या मूर्तीतून वाहावेत. मूर्ती कशाची असते? दगडाची, पाषाणाची. पण भक्तीमुळे त्या मूर्तीमध्ये, पाषाणाच्या मूर्तीमध्ये, दगडाच्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होतं. महाराज, भक्तीची फार मोठी किमया, फार मोठी जादू आहे, फार मोठा चमत्कार आहे. आणि गोंदवलेला बऱ्याच जणांनी अनुभव घेतला. गोंदवलेकर महाराज गेले तर राम रडायला लागले, मूर्तीतले राम रडायला लागले. पाषाण आणि त्या पाषाणाची घडवलेली मूर्ती महाराज ते रडायला लागले ढसा. ऐसी भगवती प्रीती जोडी. का कशामुळे? ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलं होतं भगवंताला, जी वस्तू आपण आवडे ती ठेवावी, याच्याचमुळे ठेवावी महाराज. याच्याचमुळे आमचे आजोबा उत्तम बाबा दाभाडे यांचे दररोजचा दिनक्रम होता. त्यांचं एक असं असायचं, देवपूजा झाली की एक छोटीशी अशी वाटी होती, छोटीशी तांब्याची, त्याच्यामध्ये 2 शेंगदाणे ठेवायचे. किती? 2 शेंगदाणे ठेवायचे. आणि सकाळी ते शेंगदाणे मला खायला भेटायचे प्रसाद म्हणून. योगो, आणि ते योगो म्हणायचे, योगो ये बाळा प्रसाद घे. मग आम्हाला काय खायचं म्हटलं तर आमचा आनंद द्विगुणित व्हायचा. आमचा आवडता छंद तो खाणं म्हणजे. खायला कोणाला आवडत नाही ना बालपणी. आणि आजोबांनी दिलेली शेंगदाणे खायचो, देवाचा प्रसाद खायचो. सगळे जे दिसतं ना ते तेच आहे संस्कार, पुण्य, पूर्वजांची कृपा. आणि म्हणून त्यांनी घडवलं, आम्ही घडलो, तर असे घडलो महाराज. आणि म्हणून ऐसी भगवंत प्रीती जोडी, भगवंतावरती प्रेम जडत जातं. भगवंताने आपण एकरूप व्हायला लागतो. आणि मग कडे पडे भवाब्दीचे, भवसागरातून आपण कडेला जातो. भवाब्दी, भवसागराच्या पलीकडे पैल तीरावरती आपण जाऊन पोहोचतो. या दुःखातून आपण मुक्त होतो. आणि म्हणून मूर्ती पूजा डोळा देखावी, तैसीच चित्ती रेखावी, तेच वृत्ती राखावी, ब्रह्मपदवी मिळेल. या ओवीचा भावार्थ पुढील भागामध्ये पाहू. सगळेजण ऐकतात दत्तगुज, परंतु सबस्क्राईबच कोणी करत नाही, लाईक कोणी करत नाही. थोडंसं जरा काहीतरी रिप्लाय देत जा. पुढील भागामध्ये आपण पाहूयात दत्त महात्म्य, ओवी क्रमांक 43, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.